हाय हॅलो नमस्कार. आज मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवणार आहे. थंबनेलवरून तुम्हाला समजून गेलंच असेल, पण खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्हाला ही रेसिपी बघायला मिळेल आणि खाल्ल्याच्या नंतर म्हणाल तुम्ही की खरंच वर्थ इट होतं आणि वाव होती म्हणून. तर जसं की तुम्ही पाहिलं इन्ग्रेडियंट्समध्ये खूप कमी होतं. कांदा, टोमॅटो, लसूण आणि काय म्हणू आपण मगज बी घेतली होती मी. जर ती नसेल तर तुमच्याकडे 1-2 काजू असतील ते सुद्धा तुम्ही वापरले तरीही चालतात, काहीही हरकत नाही. फक्त ते थोडंसं थिकनेस यावी भाजीला याकरता मी ते वापरलेलं आहे. काजू असेल तर काजू वापरा, काजू नसेल तर बदाम वापरा, काहीही चालतं. त्यानंतर तो सर्व मसाला मी परतून घेतला होता आणि त्याच्यानंतर मग बघा तुम्ही कढईमध्ये मी अशा प्रकारे तेल टाकलं. तेलामध्ये तेल गरम झाल्याच्यानंतर जिरं टाकलं आणि जिऱ्याच्या नंतर मग हा मसाला टाकलेला आहे, जो पूर्ण कोथिंबीर पण होती त्यामुळे ग्रीन दिसतोय. तर हे सगळं परतून घेतलं. एकदम शॉर्ट आणि स्वीट अशी रेसिपी आहे, जास्त लांबण लागणार नाही आहे. एकदम पटकन 3-4 मिनटामध्ये होऊन जाते आणि जबरदस्त झाली होती. पूर्ण झाल्याच्या नंतर खाल्ली ना तेव्हा भाताबरही आणि पोळीवरही खूप अप्रतिम अशी लागली. जर तुम्हाला तंदूर येत असेल तर तंदूरबरोबर तर अजून छान लागणार आहे. खरंच खूप खूप छान होतं. तर त्यानंतर मग थोडंसं मसाला परतवताना हळद टाकली, लाल तिखट टाकलं, थोडंसं कलरवालं लाल तिखट टाकलं आणि त्यानंतर मग कांदा लसूण मसालाच वापरला. जर तुमच्याकडे मटर मसाला असेल किंवा मग छोल्याचा मसाला असतो बघा, तर तो जरी तुम्ही टाकला ना तरी पण छान लागेल. पण मग मी कांदा लसूण मसालाच वापरलेला आहे. त्यानेसुद्धा एकदम अप्रतिम अशी चव आली होती भाजीला. आता हे जे आहे हे थोडंफार आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण मटर ह्यामध्ये टाकणार आहोत की नाही, ते मटर आपल्याला थोडा वेळ आधी पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत. 5 मिनटं उकळले तरी चालेल किंवा 2-3 मिनटं जरी उकळले ना तरीही चालतं, किंवा मग तुम्ही गरम पाण्यामध्ये किंवा थोडा वेळ टाकून ठेवले तरीही चालतं. किंवा मग जर तुम्हाला फटाफट बनवायची असेल, वेळ नाही एवढं गरम वगैरे करत बसायला, तसेच याच्यामध्ये मटार टाकले आणि भाजी 5-10 मिनटं उकळवली तरीही चालतं, काही हरकत नाही. आता मटार ऑलरेडी उकळलेले आहेत, त्यामुळे मग ही भाजी आपल्याला जास्त उकळायला गरज पडणार नाही. तुम्ही बघताय छान असे गरम पाण्यामध्ये मटर मी उकळून घेतले होते. आता मसाल्याला पण छान असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे सगळे मटार टाकून घेऊया आणि तुम्ही बघतच आहात भाजीचं टेक्स्चर वगैरे इतकी दाटसर आणि छान अशी भाजी झाली होती. तुम्हाला दाखवतेच बघा पुढे. छान अशी 2-3 मिनटं मी उकळी घातली आणि बघा किती दाटसर अशी छान भाजी झाली. तुम्ही पण नक्कीच बनवा आणि मला सांगा की तुमची भाजी पण अशीच बनली होती का? चवीलासुद्धा अप्रतिम होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता. थँक्यू.